या सगळ्या गोष्टी आहेत त्या जाणून बुजून सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा हे काम करते असं वाटतं, भेदभाव करतायत. 100% त्यात काहीच बदल नाही की संतोष घ्यायचे आरोपी सापडत नाहीत, बाकीचे सापडले जाते ताबडतोब. म्हणजे भेदभाव 100% केला जातो. बाकीच्यांना सूट दिली जाते. कोणीतरी कार्यकर्ता असतो, कोणीतरी पाहुणा असतो, कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो, कोणीतरी भ्रष्टाचारी असतो. म्हणून हे सरकारच असं आहे की भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांचं सरकार आहे. पार्टनरशिप, हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणारं सरकार. इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालतेत. म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणारं हे सरकार. धनंजय देशमुखचं साडू खिंडकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला आता दुसरा शरण आलेला. काय हे काय बरं का, मला तर असं वाटतंय परवापासून, म्हणजे मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच की हे असं दिसतंय परवापासून याने ते तू महा मी तो, तू महा मी तो असं करायला सुरुवात केली. फक्त संतोष भायाच्या मॅटरचं ते लक्ष हटवण्यासाठी 100% हेच करायला यायले काही काढायले कोणाचं पण. अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणतात, कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच आहे. हे खेळ खेळायले गोट्या खेळल्यासारखं आता. तुम्ही समर्थन करता त्यांना? अरे मी तसं नाही म्हणलो, मी आता भूत कोणचंच नाही केलं ते करीन होय. यांनी एकामेकाच काढायला सुरू केलेत म्हणजे यांना आता लक्ष हटायचं. पण मारहाण लक्ष समर्थन हटायचं. आहेच. हा. अरे मी महाराजांनी समर्थन म्हणलोच नाही. मी काय सांगितलं, यांना संतोष भैयाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय. म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायला जात आहे. राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढितोय, ते त्याचं काढितोय, ते आता ते बी काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची. मग हे कवर यांना चालू ठेवायचे आता. मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नुसतं दाखवत राहायचं आता यांना. आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष हटवायचं. हे सत्य आहे, खोटं मानू नका. हे काय समर्थन नाही समर्थन नाही का, आपण कवाच करीत नाही. आताच काय सगळे टाकले तरी पाहुणे रावळे आपल्याला कळतच नाही तर लगेच. आपल्याला काय होतं बरं का, मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं. राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्यासारख्याला अडचणी येत. हा बघ, हे नंतर एखादा मॅटर दाबायसाठी असे सुद्धा शाळा आतून खेळू शकतेत. तो महा दाखव, मी तो दाखवतो. म्हणजे आता हे दाखवदाखी सुरू झाली आता. आता त्याने त्याचं दाखवायचं, आता हे त्यांचे दाखविते ना. बघा तुम्हाला थोड्या दिवसात आता ऐकायला येईल, आता हे त्यांचे सापडायला सुरू करते. म्हणजे हे गोट्या खेळासारखा खेळ आहे आता. काय उद्देश आहे? 2-2, 2.5, 3-3 वर्षापूर्वीच्या क्लिप्स ज्या बाहेर आलेल्या, ज्यांच्यात भांडणं झाली, मारामार झाली, त्यांच्यात पॅचअप बी झालं, ते एकमेकाला बोलत नाही, एकमेकाच्या विरोधात तक्रारी पण ते व्हिडिओ काढून आता राजकारण. नाही, साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे. धनंजय मुंडे 302 मध्ये येतोय, 100% पुरवणी जॉब मध्ये येणार. आणखीन 6 आरोपी सुद्धा होणार, नाही आले तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात जाणार. त्याच्यामुळं यांनी हे वेगळे डाव खेळत येत वाटतं. आतून आतून एकच, मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत, याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत याच्यात. हे मॅटरची संतोष भाईच्या यांनी पद्धतशीरपणाने विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी, म्हणतो मी सगळ्यांनी. म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला. मग तो हल्ल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. आता एकामेकाचे काढणार म्हणल्यावर आता त्यांचे काढले म्हणलं आता हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार. आता तुमचं कव्हर चालू दे, यांना पार तिकडे हाडसूल जेलला सडू द्या, सडवा यांना. पण हे आमच्या प्रकरणाचं काय, सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना आता. जो न्याय इतर मारहाणीला मिळाला पाहिजे तो त्या मारहाणीला मिळाला पाहिजे. सोडित नाही पाहिजे म्हणतो, इथं हाडसूलला सोडून टाका यांना. पण उद्देश आतून आम्हाला तो विचित्र दिसतो. आतून विचित्र उद्देश दिसतोय. कारण हे त्याच्या कार्यकर्त्यात काढणार आता काही दिवस, आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात. आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं. संतोष भाईच्या प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला, आता हेच बघायचं. इथून मागं झोपले होते का? इथून मागं वर्ष 2-2, 3-3 वर्षाचे विषय काय ऐकायचे, इथून मागं झोपले होते का? आताच नेमके कस काय, एवढाच प्रश्न आहे. समर्थन नाही, आताच नेमकं कस काय? म्हणजे तुम्हाला 1.5-2 वर्ष एखाद्या मी चांगलं, तुम्ही मला चांगलं वाटतं, तर आता तर अचानक कस काय? एक बघा, ही आमची भोळी बाबडी खेड्यातली भावना. आताच कस काय, इथून मागं नव्हतं तुम्हाला माहित. हे 100% संतोष भैयाचा प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली. ठिकाणी काल एक असं एक हे केलं की ठरवून मीडियाला, काही मीडियाचे प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे, त्यांच्याकडून बातमी करायला यायची, ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे, असे प्रकार सुरू झाले असं कळतंय.
नाही त्याच्यानंतर तुम्हाला काही मी मीडियाला तर नाव का वाटत नाही अजून नाही पहिल्यापासून लोक पाहून मागायचं. नाही लोकल जाऊन तिकडे लोक म्हणजे टोळीच असेल ती पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो यांनाच लय कंड दिसतोय आता हे एकामेकात काढायला लागले त्याचा अर्थ गोरगरिबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं हे बघा पुन्हा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्यासारख्यांनी काय करायचं हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पुन्हा म्हणणार समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे चांगलं नाही यांचं आता संतोष भाई प्रकरण सामाजिक त्यात हे राजकीय बाबू घुसले मधीच घुसलेत आता यांनी हे सुरू केलं आता लोकांनी हेच बघायचं नुसतं संतोष भाईची किती क्रूर हत्या झाली त्याच्या लेकराचे किती हाल ते महादेव मुंडेचं काय त्या गीतेमध्ये त्याचं काय सोमनाथ सूर्यवंशीचं काय आता ते सोडून आणि नुसतं हेच बघायचं अहो माणूस नाही सापडणार भाऊ काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडीफार का व्हायना तक्रार शागळी बोलाबोली आता काय काय साधं चालता बी काय झाले मग ते बी दाखवायला सुरूच करणार आता म्हणजे हे एकमेकाचं काढणार आहेत आता असं चित्र आहे आता ते यांचं काढ आता हे त्यांचं काढलं लगेच त्यांची दुसरी टोळी उठणार यांचं काढणार अरे यांना सगळ्याला धरा आणि यांना काय करा वेगळे जेल बांधा त्यात म्हणजे ऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे उंची एवढं सुद्धा असं वरून छताचं आणि कायमचं कोंडून टाका पण हे बघा जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं असेल ना की संतोष भाईच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्यासारखे महापापी नाही दुसरे कोण घडून आणते असं तुम्हाला वाटतं सरकार आणि दुसरं कोण असतं याचं भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सरकार बरं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हणलं जातं पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत मुद्दामून केलं जात आहे का काय तुमचं लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बुजून काही काही विषय काढतात संतोष भाईचं प्रकरण राहतं सोमनाथ सूर्यवंशीचं राहतं शेतकऱ्यांचा पाठीमागं राहतंय लाडक्या बहिणीचा पाठीमागं राहतंय जे मोठमोठाले प्रकरण आहेत ना जाणून बुजून पाठीमागं राहते त्या औरंग्यान भावरंग्यांमध्ये आणून हे दलिंदर जाऊन कशाला आलतं का इकडे तिकडेच मारायचं हाणलं लोकांनी त्याला मग कुठलं धरून तर आता काढी देत हे काढा आणि ते काढा काढायचं कसा जायचं काढायची उगा नुसते लोकांना ना दिला विदेत निवडून येऊस तर दर वेळेस लोकसभेला वेगळाच येतो कुणीतरी विधानसभेला वेगळाच आणतो कोणतरी आता वेगळाच सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद आता पुन्हा सापडून आणला ते लय लोकांना येण्यात काढी देत राहू लय मध्येच परत हलाल आणि झटका आला ते काय मटण कसं त्याच्यावर कापायचं चर्चा सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहेत हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन खोडून काढलं जाते काय झटकन हाला म्हणजे काय हाला नवीन बकऱ्याचं मटण असतं ना बटन कोंबडा बकरा ते झटका आणि हलाल जाऊन तिकडे ते जे माहितच नाही मला नाही मग मी एकदा केलं असं नाही ते तुमच्या मित्रांनी कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून धरलेला आहे कोण? राणी ते लय विद्वान माणसं त्यांचं लय अवघड असतं ते असलेच नाव देणार ते कुठे लागण असलेच नाव देत असते ते त्यांना आता स्वामित्व सिद्ध करायचं असतं तुम्ही म्हणताय फोकस आणतंय लोकांचं लक्ष आणतंय त्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही काय भूमिका घ्याल मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात घुसले की अशीच विल्हेवाट लागते मी आज शब्द नाही वापरतो ज्या दिवशी हे प्रकरण घडलंय 1 महिन्यापूर्वी हे इकडचं तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते ती एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरं सांगतो मी ही एकामेकाचे काढीत राहणार आता चांगले 2-4 महिने कारण लय मोठी संख्या आहे जिल्ह्याची कोणाचं कुठं तरी काहीतरी झालेलं याचं काढलं लावलंच त्याचं काढलं की लावलंच हे सुरू होणार आता कारण ते त्यांचे बी काढणार आता यांचं काढीला म्हणलं म्हणून लोकांनी सावध होणं लय गरजेचं आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूलाच पाहिजे आणि संतोष भैयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मागा सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही टेन्शनच घेऊ नका उलशिक सुद्धा त्या बाजू जाऊन देत नाही तुम्हाला काय एवढे हाणायचं हाणं इकडं आणि ते राजकारणी आहेत आता आपण तिथून पुढे त्यांच्या प्रश्नाची उत्तर बी नाही देणार त्यांचा स्वाक्या सापडू नाही तर डोक्या सापडू नाही तर त्यांच्या कुणी सापडू ते धरायचे मध्ये जाऊन द्यायचे तिकडे ते आता इकडे येऊनच देत नाही आता आपण आपल्या वाटत एखाद्या याचा प्रश्न विचारला म्हणजे
एखादा मॅटर किचकट असतं, जाऊ द्या बुवा देऊ. अरे हे रोजच काढायला लागले. आणि आम्ही इकडचं येतो मराठा आरक्षणाचं सोडून, सोमनाथ सूर्यवंशीचा संतोषभाई सोडून, आणि यांच्याच वस्तूत उत्तर देत. ते तिकडे ते नेता आणि तो त्याचा कार्यकर्ता, आणि ते तुम्ही तुमचं लफडं बघा म्हणे तिकडे आलं. ते त्याला फड्यात गोरगरिबांनी आता पहिलं पुढे टेन्शन बी घ्यायचं नाही, नुसतं बघायचं फक्त टीव्हीला आलंय. आणि आपलं संतोष भाईचं प्रकार, सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या ताकदीने राहायचं. इथून पुढे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी असं डोक्यात ठेवायचं, आता आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा. कोण आला आला, गेला गेला तर जाय. आपण आपलं सरळ राहायचं आता एखाद्या मॅटरवरती, आणि आपली शक्ती आपल्या गोरगरिबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोष भाईसारख्या ताकदीने उभा राहत जायचं. असं आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपलं एक नेम प्लेट आहे त्याच्यावरचं आडनाव हटवत आहे. त्यांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे, कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा तो पोलीस वाईट. म्हणून लोकांमध्ये समजला गेला पाहिजे. याबद्दल तुमची काय मत आहे? कारण तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे असं पाऊल पोलीस अधीक्षकांनी उचललं. वाईट केलं धनंजय मुंडेच्या टोळीनं. नाव आडनाव लोकांना बदलायची वेळ आली. इथून मागं बदलायची वेळ नव्हती. याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी, दुसरं कोणी नाही. आडनाव बदलायची वेळ आली. बदललं नाही, आडनाव काढून टाकू पोलिसांनी, फक्त नावानुसार. हा ना, मग आता ते बदलत म्हणते त्याला थोडक्यात. स्वतःची ओळख नाही का? मग नाही नाही, त्या दादा शेवटी काय आहे, की शेवटी त्याचा अर्थ तोच होतो की तुम्ही पहिल्यांदा क्लिअर येत होते, मग तुम्हाला आता झाकून यायला लागलं. हे म्हणजे पट्टी लावून यायला लागली, मला पहिल्यांदा पट्टी लावून यायला लागली. हे चांगलं नाही. हे सत्य आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम धनंजय मुंडे आणि त्याच्या टोळीने केलं. नसता होतच नव्हतं. इथून मग काय नावं नव्हते का? हे संतोष भाईचं प्रकरण झाल्यापासूनच झालंय. कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते. प्युअर आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी. त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत, काही डॉक्टर आहेत, काही कार्यकर्ते आहेत. ते काय करते, रस्त्याने चालले की लोकांना कट हाणणार मोटरसायकल, फोर व्हीलर गाडी आड्या तेड्या चालविणार, अशी आडव्या तेड्या चालविणार, आणि तेच उभा करणार आणि तेच शेजाणार, आणि लोकांना घाण शिवाय देणार. 10 रुपयानं सार्वजनिक ठिकाणी शिवाय देणार, गावात चौवाटेवर शिवाय देणार, हॉटेल पुढे शिवाय देणार. ही त्यांची पद्धत. शाळेतले पोरं सुद्धा काढते तो. ते जे चांगलं केलं की वाईट केलं त्याच्यातनं फायदा नाही नाही नाही, वाईट वाईट, चांगला नाही, अजिबात चांगला नाही. सामाजिक ओळख सुधारणा होण्यात मदत होणार नाही. नाही नाही. आता 8-9 मिटिले मध्ये झाले होतं, मग तर उद्या म्हणजे माणसंच मिटा. ही कोणची पद्धती? तुम्हाला नीट वागावं लागेल. तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागेल. तुम्ही जातीवादच इतका करता. तुमच्या माणसं निवडून आली का मग नाही चांगली, तुमच्या पडे लगेच वाईट. जातीवाद तुम्ही आरक्षण घेता तेव्हा तुम्हाला गोड लागतं, दुसऱ्यानं मागितलं की लगेच विरोधात मोर्चे काढायचे. म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार, तुम्हीच भाषा करणार. पेटून द्या, हाना मारा तोडा कोयते काढा, तुम्हीच भाषा करणार. मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच काढणार, जातीवाद तुम्ही करणार, लोटणार आमच्यावर. म्हणजे हे जी आहे ना, तुम्हाला बदल करावा लागेल. पडत असतो येत असतो, ही बदल तुम्हालाच करावं लागेल. तुमच्याच हाताने चुकलेले. तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायचे, रस्ता रोको नाही करायचे, त्यांचं समर्थन नाही करायचं. हे तुम्हालाच करावं लागणार, कारण तुम्हीच करता, मग लोक सावध होतील. त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपलं एका बाजून राहा. माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणं आहे की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार. एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजूनं मग कोणीही उभा राहणार नाही. त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूने उभा राहत जायचं. ही नेता आले काय गेले काय, आणि यांचे किती प्रकरण निघले काय काय झाले काय, हे त्यांचं ते बघून घेतील. इथून पुढे आपण एका बाजून राहा. जे जातीयवादी पोलीस आहेत त्याच्यावर अनेकांवर ठपका बसला आहे. हे नाव त्यांचं फक्त चिंगण ठेवण्यामुळं ते अधिक वाढेल. त्यांचा आतून जातीवाद का कमी होईल, काय नेमकं त्याच्यावर तुम्हाला वाटतं? हे बघा, ते व्हायलाच ना. कोणाचं आडनाव मिटवायचं आणि मग दुनियात चालायचं म्हणल्यावर मागण्या बदलत चालत्या. लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालत्या. धनंजय मुंडेच्या टोळीचा सफाया करा फडणवीस साहेब, हे एकदम बेस्ट. तुम्ही ती मध्ये टाकली की जातीवाद बंद झाला. पाटील साहेब, हे सरळ सरळ दिसतंय की आडनाव लपवून काम करा हा आदेश सरकारने दिलेला आहे. त्याचा अर्थ सरळ सरळ सरकार हातबल झाले नाही बीडमध्ये. सरकारला काहीच करता येत नाही. सरकार याच्यामध्ये अपयश झालं. नाही, हातबल नाही झाला. त्यांना तो गुंडाचा दहशतवाद धनंजय मुंडेचा तसाच ठेवायचा. आडनाव काढा, पण त्याला जेलात नाही टाकणार. गोरगरीब येऊन टाकणार. संतोष भाईचे आरोपी नाही पकडणारे, सूर्यवंशीचे नाही पकडणारे, सोमनाथ सूर्यवंशी यांना तो जातीवाद तसाच ठेवायचा जाणून बुजून सरकारला.
म्हणजे हमेशा धुसफूस राहिली पाहिजे. मग जर धनंजय मुंडे वाचतोय त्याचे 100-150 6 रुपये होणारे वाचतात. गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार करतंय. त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे की असले चाळे खेळण्यापेक्षा यांना मध्ये टाका ना. आता पुन्हा प्रश्न विचारणार नाही. तेवढ्या त्या जे नेम प्लेटचे ज्या फक्त नाव आहे त्याच्यावर जरा तुम्ही सविस्तर तुम्हीच जरा सांगा. ते मला वाटतं योग्य नाही. एक तुम्ही आडनाव मिटू शकत नाहीत कोणाचे आणि मिटू पण नाही. तुम्ही जर आडनाव मिटून असा जातीवाद कमी करायचा प्रयत्न करत असाल तर हे तुमचं सापचूक आहे. तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करायला लागला. लोकांना कायदा शिकवता आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला. याला एकच पर्याय आहे. धनंजय मुंडेची असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही. ती गुंड टोळी सगळी मध्ये टाका तुम्ही, कारण ती टोळी मोठी आहे. त्याला 6 रुपये करा पोलिसासहित. तुम्ही अशी आडनावं बदलू नका. कोणाचे आडनावं काढून टाकलेली जातीवाद वाढणारे कमी होणार नाही. याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही. सरकारच याला जबाबदार. सरकारच जबाबदार, दुसरं कोणीही जबाबदार नाही. कारण जी खंडणी मागणारी, खुन करणारी, छेडछाडी करणारी ही टोळी यांना संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना 6 रुपये करावं लागणार आहे. असं आड नावाने जातीवाद कमी ते बद काढल्याने कमी अजिबात होणार नाही. उलट तो जास्त वाढल. त्यासाठी पोसू नका. फडणवीस साहेबांनी जातीवाद पोसू नये. स्पष्टपणानं भूमिका घ्यावा. धनंजय मुंडे 302 मध्ये, बाकीचे 6 रुपये आणि धनाधन मध्ये टाकून द्यावा. कोणाचाही विचार करू नये. एवढाच एक बेस्ट पर्याय. धन्यवाद. आमचं मराठा आरक्षण बोलून द्या. ते राहू दे. आरक्षणाची मागणी. आज शिमगा आहे हो. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो दिलेल्या शब्दाप्रमाणे 8 मागण्यापैकी 4 तात्काळ करण्याचं आपण कबूल केलेलं आहे. त्याप्रमाणे हैदराबादचं गॅझेटियर आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा. हे तुम्हाला वारंवार विनंती करतो आणि अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत राहणार आहे. मराठा समाजाच्या 7 करोड मराठींच्या वतीनं शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली, परंतु शिंदे समिती काम करत नाही, आम्हाला दिसतही नाही. किती नोंदी शोधल्यात, मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिलेत, व्हॅलिडिटी किती दिल्यात, कक्ष कुठं कुठं उभा राहिलेत हे दिसत नाहीये. त्याला मनुष्यबळ दिलंय का, मोडी लिपी अभ्यासक दिलेत का, तर अजिबात नाही. हे तातडीनं काम करावं. केसेस आंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या मागं घ्यायच्या सरसकट आपण कबूल केलेलं आहे. त्यातही आणखीन काहीच झालेलं नाही. या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. राहिलेल्या 4 मागण्यासाठी म्हणजे सगळे सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे 83 क्रमांकाला. ह्या अध्यादेश काढायसाठी आपण 3 महिन्याचा वेळ घेतलेला आहे. 2 महिने किंवा 3 महिने असा तिथं शब्द वापरलेला. त्यामुळे ज्या 4 ठरल्यात ह्या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही सरकारला विनंती. आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्यावी. विशेष करून मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि 3ही गॅझेटियर आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या सरसकट केसेस याबाबत सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी आवाज उठवावा. मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंमलबजावणी सरकारला करायला लावा. आमदार आणि मंत्री जर बोलताना दिसले नाही तर राज्यातल्या मराठ्यांनी तुम्हाला मतं दिलेली, मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही. फडणवीस साहेबांचं सरकार मराठ्यांनी आणलेलं आहे. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही. जर आमदारांनी आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही, उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि गॅझेटियर पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याची अंमलबजावणी झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदारांनी मंत्र्यांनी मराठीचा, तर गावाकडे आल्यावर लोक तुम्हाला विचारणार आहेत, तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली, पण आमचे लेकरं मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅझेटियरचा का मुद्दा घेतला नाही, केसेसचा का मुद्दा घेतला नाही. तुमचे लेकरं मोठे आम्ही केले, आमचे लेकरं आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे हो वाटत नाहीत का, हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती, आमदार आणि मंत्र्यांना, मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा. नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार. धन्यवाद. तुम्ही आता म्हणताय की मुद्दा लावून धरत नाही, मात्र दुसरीकडे एक आमदारांनी आरोप केला की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी इथून पैशांचा व्यवहार सुरू, जे मुद्दे लावण्यासाठी
मला ते आतलं माहिती नाही त्यांचं काय आहे ते. पण पुण्याच्या तुमच्या प्रश्नाला धरून सांगतो की हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, महाराष्ट्रातल्या अंतरवाली सरसकट केशेट शिंदे समिती याचे 4ची अंमलबजावणी करायची ठरली. ती तातडीनं मराठा आमदारांनी आणि मंत्र्यांनी लावून धरून करावी. तुमचे लेकरं आणि तुमचा सन्मान वाढायसाठी मराठ्यांनी तुमच्या डोक्यावर गुलाल टाकल्या. तुम्ही जर मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू दिलं नाही तर मग मात्र तुम्हाला मराठ्यांच्या रोषाला, आमदाराला आणि मंत्र्याला सामोरं जावं लागणार आहे. लोक गोरगरीब तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. तुमच्यावर गुलाल आम्ही टाकला, तुमचा सन्मान वाढीला, आमच्या लेकराला आरक्षण लागतंय, अधिकारी आणि शिक्षणात जाण्यासाठी तुम्ही का प्रश्न विचारला नाही याच्यावर ठासून तुमच्या माग मराठी लागणार आहेत. मुद्दा घेऊन अंमलबजावणीसाठी सगळ्या आमदार मंत्र्यांनी याच अधिवेशनात आवाज उठवावा ही विनंती. धन्यवाद.